नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डायमेन्शन ऑफ एथिक्स हा टॉपिक अभ्यासत होतो. ठीक आहे, म्हणजेच काय नीतिशास्त्राचे आयाम. काय काय आहेत नीतिशास्त्राचे आयाम आठवा बरं. चार आयाम आहेत. कोणकोणते? पहिला काय आहे? वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजेच काय? डिस्क्रिप्टिव्ह एथिक्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार काय बघितला होता आपण? अधिनीतिशास्त्र म्हणजेच काय? मेटा एथिक्स. आणि त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहायला सुरुवात केलेली तो म्हणजे काय? नॉर्मेटिव्ह एथिक्स म्हणजेच काय? आदर्शात्मक किंवा मानक नीतिशास्त्र. आणि चौथा आपण प्रकार पाहत होतो, प्रकार पाहायचा आहे आपल्याला, तो म्हणजे काय? उपयोजित नीतिशास्त्र म्हणजेच काय? अप्लाइड एथिक्स. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहिलेलं, की वर्णनात्मक म्हणजेच वर्णन आहे की समाज कोणत्या गोष्टी, तत्व, बाबी, वर्तन यांना नैतिक मानतो, योग्य मानतो, आणि कोणत्या तत्व, वर्तन, बाबी यांना अयोग्य मानतो किंवा अनैतिक मानतो, याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. हा मूल्य तटस्थ दृष्टिकोन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समाज ज्या गोष्टींना नैतिक मानतो ती खरंच नैतिक आहे का, या गोष्टी अभ्यासल्या जात नाहीत. फक्त समाजासाठी काय नैतिक आहे आणि समाजासाठी काय अनैतिक आहे याचाच तपास या वर्णनात्मक नीतिशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण एक कोहेलबर्ग यांची एक केस स्टडी पाहिलेली, की त्यांनी सांगितलं की जो नैतिक विकासाचे टप्पे असतात, व्यक्तीचं वय जसं वाढतं तसं नैतिक विकास होत राहतो. ठीक आहे. मग त्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं, की सुरुवातीचं जे 9 वर्षापर्यंतचं वय असतं तोपर्यंत व्यक्ती ही शिक्षा टाळण्याच्या दृष्टीनं गोष्टींची नैतिकता ठरवत असते, कृतींची नैतिकता. त्यानंतर बक्षिसाच्या आधारे ठरते, समाजाच्या आधारे ठरते, की समाज किंवा जे काही आपल्यासाठी महत्वाचा समूह आहे तो सहमती कोणत्या गोष्टीने दर्शवित आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण वैश्विक मान्य मूल्य पाहिलेली, की तिसऱ्या टप्प्यामध्ये व्यक्ती काय करते, की वैश्विक मान्य मूल्य काय आहेत, मग त्या आधारे कृतीची नैतिकता ठरवणार. मग मानवी प्रतिष्ठा असेल, या गोष्टींना ती महत्व देते. कोणत्याही व्यक्तीचं ते साधन म्हणून वापर करत नाही. ठीक आहे. व्यक्तीला स्वयमेव साध्य म्हणून ट्रीट करते. आणि शेवटचा टप्पा असतो तिसऱ्या टप्प्यातला, 6वी पायरी, की त्याच्यामध्ये काय असतं, की त्या व्यक्तीची स्वतःची नैतिक मूल्य असतात. ठीक आहे. आणि अशा वेळेस ती नैतिक मूल्य त्या व्यक्तीची कायद्याच्या म्हणजे कायद्याद्वारे त्याला मान्यता असेल किंवा नसेलही, ती कायद्याच्या बाहेरची म्हणजे कायद्याच्या विरोधात देखील असू शकतात. असे आपल्याला समाजसुधारक पाहायला मिळतात, की राजा राममोहन रॉय यांची जी वैयक्तिक नैतिकता होती ती सतीप्रथा ही अयोग्य आहे, चुकीची आहे, आणि त्याबाबत त्यांनी समाजामध्ये प्रबोधन घडवून आणलं. ठीक आहे. सतीप्रथा बेकायदेशीर पुढे ठरवण्यात आली. मग ह्या गोष्टी त्या लेवलची नैतिकता असणाऱ्या लोकांकडून त्या सामाजिक नैतिक नीतिमत्तेला आकार दिला जातो. म्हणजे व्यक्तीची वैयक्तिक नैतिकता ही सामाजिक नीतिमत्तेला सुद्धा प्रभावित करते अशा वेळेस. ठीक आहे. या गोष्टी आपण पाहिलेल्या. त्यानंतर आपण अधिनीतिशास्त्रामध्ये पाहिलेलं, की जे नेमकं योग्य आहे ते नेमकं योग्य काय आहे याचा अभ्यास, म्हणजे लोकांना जे योग्य वाटतं ते नेमकं काय आहे याचा अभ्यास मेटा एथिक्स किंवा अधिनीतिशास्त्रामध्ये केला जातो. आपण त्या गोष्टी पाहिलेल्या. पण त्याच्यामध्ये काही तत्वज्ञान आहेत. लोकांना म्हणजे चोरी करणं हे अयोग्य आहे तर ते का, याचा तपास, की मग त्याच्यामध्ये काही तत्वज्ञान आपण पाहिलेली, की नैतिक काय म्हणतात ऍब्सोल्युटिझम, म्हणजे मोरल ऍब्सोल्युटिझमला आपण काय म्हणतो, नैतिक निरपेक्षतावाद असेल किंवा नैतिक सापेक्षतावाद, नैतिक व्यक्तिनिष्ठतावाद, या बाबी अभ्यासलेल्या आहेत. त्या तुम्हाला क्लिअर असतील. जर त्याच्यामध्ये कुठे डाऊट असेल तर तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण आदर्शात्मक नीतिशास्त्राला सुरुवात केलेली. ठीक आहे. मग आदर्शात्मक नीतिशास्त्राचे पुन्हा 4 प्रकार पडतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं. एक कृती आधारित नीतिशास्त्र असेल. कोणकोणते प्रकार आहेत? ऍक्शन बेस्ड एथिक्स म्हणजेच काय? आदर्शात्मक म्हणजे काय, की काय असायला हवे, व्हॉट शुड बी. तर काय असायला हवे म्हणजे हे काहीतरी प्रिस्क्रिप्शन देत आहे, त्यामुळे त्याला प्रिस्क्रिप्टिव्ह एथिक्स असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. हे प्रिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे काय असायला हवं. मग हे प्रिस्क्रिप्शन कशाच्या बेसवरती, त्या बेसवरती याचे 4 प्रकार पडतात. एक आहे कृती आधारित नीतिशास्त्र. ठीक आहे. ऍक्शन बेस्ड एथिक्स. त्यानंतर दुसरं काय आहे? सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र. हे प्रिस्क्रिप्शन्स आहेत वेगवेगळे. ठीक आहे. सद्गुणाधिष्ठित. तिसरं पाहणार आहोत आपण न्यायाधिष्ठित म्हणजेच काय? जस्टिस बेस्ड एथिक्स. आणि शेवटचं असणार आहे ते म्हणजे हक्काधिष्ठित म्हणजेच हक्क आधारित किंवा राईट बेस्ड एथिक्स. ठीक आहे. हे 4 टॉपिक आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत.
त्यातल्या आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली, ठीक आहे. आणि उपयोजित नीतिशास्त्र म्हणजे काय, की दैनंदिन वास्तविक जीवनातील इश्यूजना हे नीतिशास्त्र लागू करणं, त्याला आपण उपयोजित नीतिशास्त्र असं म्हणतो. मग याच्यामध्ये कृती आधारित नीतिशास्त्र जे आहे हे आपण अभ्यासच होतो, ठीक आहे. आदर्शात्मक किंवा जे नॉर्मेटिव्ह किंवा मानक नीतिशास्त्र म्हणतो त्याच्यामधले 4 प्रकार, ठीक आहे. आदर्शात्मक म्हणजे काय असायला हवे, मग काय असायला हवे म्हणजे हे प्रिस्क्रिप्शन आहे. मग हे प्रिस्क्रिप्शन कशाच्या बेसवरती, तर हे 4 मुद्द्यांच्या बेसवरती दिलं जातं, ठीक आहे. मग त्याच्यामधला पहिला मुद्दा किंवा पहिला टॉपिक आहे कृती आधारित नीतिशास्त्र, त्यालाच आपण ऍक्शन बेस्ड एथिक्स असं म्हणतो. काय, कृती आधारित नीतिशास्त्र. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, आपण फक्त रिवाइज करत आहोत. म्हणजेच काय, या कृतीची नैतिकता कशाच्या आधारे ठरवावी हे यात पाहिलं जातं. कृतीची नैतिकता, एखादी केलेली कृती नैतिक आहे की अनैतिक आहे हे ठरवण्यासाठीचे निकष याच्यामध्ये दिलेले आहेत. मग याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. कोणकोणते? आपण पाहिलेलं की पहिला प्रकार आहे डिओन्टॉलॉजिकल एथिक्सचा. डिओन्टॉलॉजी. आणि दुसरा प्रकार काय आहे, टेलिओलॉजी. या डिओन्टॉलॉजीला काय म्हणतात, दुसरं कर्तव्याधिष्ठित नीतिशास्त्र. काय म्हणतात, कर्तव्याधिष्ठित, ड्युटी बेस्ड एथिक्स असं देखील याला म्हटलं जातं, ठीक आहे. आणि याला परिणामवादी नीतिशास्त्र किंवा कॉन्सिक्वेन्शियल एथिक्स असं देखील म्हटलं जातं. परिणामवादी म्हणजेच काय, कर्तव्य म्हणजे तिथं साधनांवर भर दिला जातो. साधनं, साधने म्हणजे काय, मीन्स. तुम्ही एखादं साध्य अचीव करण्यासाठी कोणत्या मार्गांचा, साधनांचा अवलंब करत आहात, ती साधनं इथं आहेत आणि इथं ते साध्य आहे, तुमच्या कृतीचा परिणाम आहे, ठीक आहे. साध्य, साध्य म्हणजे काय, एंड, ठीक आहे. तुमचं अंतिम साध्य काय आहे एखादी कृती करण्याचा, अंतिम परिणाम काय आहे, त्याला आपण साध्य म्हणतो. मग ह्या सिद्धांतामध्ये कसं आहे की तुम्ही कृती करण्याचा म्हणजे कोणतीही योग्य गोष्ट करण्याचा कोणताही अयोग्य मार्ग असू शकत नाही. तुम्हाला योग्य गोष्ट करायची तर त्यासाठीची साधनं देखील योग्यच असली पाहिजेत. गांधीजींना स्वातंत्र्य हवं होतं, त्यासाठी त्यांनी अहिंसा, सत्याग्रह या साधनांचा अवलंब केला. स्वातंत्र्य ही चांगली गोष्ट आहे, ती मिळवण्यासाठी चांगलीच साधन असली पाहिजेत, सत्य, अहिंसा, ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं मात्र उलट आहे, ठीक आहे. इथं साध्य महत्वाचं आहे, तुमचं एंड, तुमच्या कृतीचा अंतिम परिणाम महत्वाचा आहे. तो जर चांगला असेल तर तुमची कृती नैतिक आहे. त्यासाठी भले तुम्ही गैरमार्गांचा जरी अवलंब केला किंवा अयोग्य साधनांचा जरी अवलंब केला तरी फरक पडत नाही. मात्र त्या अयोग्य साधनांचा वापर करून त्या कृतीचे जे शेवटचे परिणाम असणार आहेत, शेवटचा रिझल्ट, एंड रिझल्ट काय आहे, तो जर नैतिक असेल तर तुमची कृती नैतिक आहे, ठीक आहे. हे आपण याच्यात पाहिलेलं, की आपण रॉबिनहूडचं एक उदाहरण पाहिलेलं. हा रॉबिनहूड काय करतो, अतिश्रीमंतांची चोरी करतो, अतिश्रीमंतांची लुटमार करतो आणि तो मिळवलेला पैसा तो गरिबांसाठी खर्च करतो, ठीक आहे. म्हणजे जो अंतिम परिणाम आहे की गरिबांचं कल्याण, ही जी काय अंतिम परिणाम आहे, हे जे काही साध्य आहे ते चांगलं आहे, योग्य आहे, नैतिक आहे. आणि त्यामुळे रॉबिनहूडची ही जी काही कृती आहे की अतिश्रीमंतांची चोरी करणं, लुटमार करणं आणि गरिबांचं कल्याण करणं, गरिबांसाठी तो पैसा खर्च करणं, ही नैतिक ठरते टेलिओलॉजीनुसार. मात्र डिओन्टॉलॉजी काय म्हणते, तुमची साधनं चांगली असली पाहिजेत. मग साधनं काय आहे, तिथं चोरी करणं, चोरी करणं हे साधन चांगलं आहे का, तर ते नाही. आणि डिओन्टॉलॉजीनुसार मग रॉबिनहूड हा चुकीचा, अनैतिक ठरतो, ठीक आहे. हे आपण पाहिलेलं. त्यानंतर अजून काय याच्यामध्ये काही गोष्टी पाहिलेल्या की गांधीजींचा ह्याच्यावरती भर कशावरती असतो की साधनं तुमची चांगली असली पाहिजेत. गांधीजी काय म्हणतात, साधन सुचिता. साधन सुचिता म्हणजे काय, की साधनांची शुद्धता, प्युरिटी ऑफ मीन्स, तुमची साधनं एकदम शुद्ध असली पाहिजेत. गांधीजी म्हणतात, बाबुळाचं बी पेरून तुम्ही गुलाबाच्या फुलाची अपेक्षा करू शकत नाही. तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तुमची साधनं महत्वाची आहेत. साधनं अयोग्य असतील तर अंतिम परिणाम सुद्धा अयोग्यच असणार आहे, ठीक आहे. मग हे याच्यामध्ये आपण अभ्यासतो. आणि त्यानंतर भगवद्गीतेतील जे निष्काम कर्मयोगाचं तत्व आहे ते सुद्धा याच्यामध्ये येतं. आणि इमॅन्युअल कांट यांनी जो कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचा सिद्धांत मांडलेला आहे तो सुद्धा डिओन्टॉलॉजीमध्ये येतो. त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत आजच्याच लेक्चरमध्ये, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण याच्यावरती टीका पाहिलेली की डिओन्टॉलॉजीवरती काय टीका होते, ही ताठर आहे, रिजिड. याच्यामध्ये काय सांगितलं की तुमची कृतीसाठी तुम्ही जी साधनं वापरणार आहात ती नैतिकच असली पाहिजेत. आता प्रत्येक वेळेसच ती तशी ठेवणं शक्य होत नसते, ठीक आहे. म्हणजेच काय की समजा तुमच्या समोर एखादा अपघात झाला, त्या अपघातातील आजारी व्यक्तीला तात्काळ दवाखान्यात पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही, ठीक आहे, या दृष्टिकोनानुसार. मात्र अशा वेळेस की आजारी पडलेला व्यक्ती, तो अपघातात जखमी झालेला व्यक्ती,
त्याला गोल्डन आवरमध्ये ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतंय. ठीक आहे. मग ती ट्रीटमेंट मिळण्यासाठी तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं थोडं उल्लंघन केलं आणि त्या व्यक्तीला तात्काळ दवाखान्यात घेऊन गेला, तर त्यात एवढं कुठं काय बिघडतंय? मात्र हा सिद्धांत त्याला चुकीचा अनैतिक ठरवतो. मात्र दुसऱ्या बाजूला या सिद्धांत हा जो काही टेलिओलॉजिकल एथिक्स आहे याच्यावरती एक टीका होत असते की सर्टिनिटीची तुमची जे कृतीचे परिणाम आहेत, परिणामांची खात्री काय आहे की ते नैतिकच आहेत म्हणून. परिणामांची खात्री म्हणजे त्याला काय म्हणतात की सर्टिनिटी. अंतिम परिणाम जे आहेत तुमच्या कृतीचे ते नैतिकच आहे त्याची खात्री काय आहे की तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून त्या व्यक्तीला दवाखान्यात तात्काळ घेऊन जात आहात. मात्र त्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही इतर अजून कोणा व्यक्तीशी तुमचा अपघात झाला तर, इतर कोणत्या व्यक्तीचा जीव धोक्यात गेला तर, का तर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात. किंवा ती जी व्यक्ती तुम्ही घेऊन जात आहात दवाखान्यात ती गंभीर जखमी, ती वाचणारच आहे याची काही तुम्हाला हमी आहे? त्याची हमी नाहीये. दुसऱ्या व्यक्तीचा तुम्ही अजून जीव घेऊ शकता. मग अशा वेळेस तुमच्या कृतीचे परिणाम तुम्हाला माहित नाहीत एक्झॅक्टली खात्रीशीरपणे, त्यावेळेस आपण टेलिओलॉजीनुसार जाऊ शकत नाही असं अभ्यासक म्हणतात. म्हणजे टेलिओलॉजीवर सुद्धा सर्टिनिटी तिच्या म्हणजे कृतीच्या परिणामांची खात्री नसल्या कारणानं त्यावर टीका होत असते. मग यातून मध्यमार्ग काय आहे? थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीचा. ठीक आहे. थ्रेशोल्ड थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी म्हणजे आता अजून एक आपण उदाहरण पाहिलेलं की एखादा दहशतवादी त्यानं शहरामध्ये बॉम्ब प्लांट करून ठेवला आहे आणि कोणत्या दहशतवादीने ठेवला हे आपल्याला कळलंय. आता त्यानं तो बॉम्ब कुठे ठेवलाय हे माहीत करून घेण्यासाठी सुद्धा आपण त्या दहशतवाद्याचा छळ करू शकत नाहीये. आता आपलं साधन चुकतोय त्याचा छळ करणं, बरोबर आहे. मात्र त्याच वेळेस लाखो लोकांचा जीव तिथं टांगणीला लागलेला आहे, लाखो निष्पाप लोक मारले जाणार आहात त्या बॉम्बचा जर स्फोट घडून आला तर. मग अशा वेळेस त्या दहशतवादाचा छळ करणं योग्य आहे की नव्हे? योग्य आहे ना. मात्र डिओन्टॉलॉजी त्याला मान्यता देत नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला डिओन्टॉलॉजीच्या पुढे जावं लागतं. मग ती आहे थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीची कॉन्सेप्ट. ती काय आहे की जर तुमच्या कृतीचे परिणाम एका सर्टन थ्रेशोल्डच्या पुढे जाणारे असतील आणि त्यामध्ये जर सर्टिनिटी असेल तर त्यावेळेस तुमची ती कृती नैतिक आहे. भले तुमचा जो काही मार्ग आहे, तुमची जी साधनं आहे ती काहीशी अयोग्य, अनैतिक जरी असली, आता त्या दहशतवादाचा छळ करणं हे अनैतिक आणि अयोग्य आहे. आता तरी देखील तुमची जी कृती आहे, दहशतवादाचा छळ करून त्यानं बॉम्ब कुठे ठेवलाय हे त्याच्याकडून वधून घेणं, ही जी कृती आहे ती योग्य, समर्थनीय आणि नैतिक ठरते. का तर लाखो लोकांचा, निष्पाप लोकांचा जीव जाणार आहे तो बॉम्बचा जर स्फोट झाला तर. म्हणजे तुमच्या कृतीचे परिणाम एका सर्टन थ्रेशोल्डच्या पुढे जाणारे आहेत. ठीक आहे. त्यावेळेस ती कृती नैतिक ठरते थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजीनुसार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हाच दहशतवादी, याच्याच एक अल्पवयीन मुलगी आहे 9 वर्षांची, तिचा मात्र आपण छळ करू शकत नाही कारण आपलं साधन चुकीचं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. अजून आपण बाकीची सुद्धा उदाहरण पाहिलेली आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील आय होप. जर काही कुठे अडचण असेल तर तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. आता आपण मग डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी मध्ये जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत ते आपण अभ्यासूयात. मागच्या लेक्चरला शेवटाला मी तुम्हाला सांगितलेलं की टेलिओलॉजी अगोदर आपण सुरुवातीला टेलिओलॉजी बघूयात. टेलिओलॉजी आणि डिओन्टॉलॉजी काय आहे हा फरक आपण सगळा व्यवस्थितरित्या बघितलेला आहे. ठीक आहे ऑलरेडी. त्यानंतर आता आपण त्यातले पुढले सिद्धांत बघूयात. टेलिओलॉजी मध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत? काय काय अभ्यासणार आहोत? की सुरुवातीला स्वार्थवाद बघूयात. इगोइझम काय आहे? त्याच्यामध्ये दोन बघूयात. एक आहे मानसशास्त्रीय स्वार्थवाद आणि त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे काय म्हणतात नैतिक स्वार्थवाद, इथिकल इगोइझम. ठीक आहे. त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट याच्यात आपण उपयुक्ततावादाची अभ्यासूयात, युटिलिटेरियनिझम. ठीक आहे. मग याच्यामध्ये दोन विचारवंत आपण अभ्यासूयात. अगोदर बेंथॅमची कॉन्सेप्ट अभ्यासूयात आणि यात सुधारणा केलेली जीएस मिल यांनी. ठीक आहे. मग मिलला सुद्धा आपण यात अभ्यासूयात. सुधारित उपयुक्ततावाद, रिवाइज युटिलिटेरियनिझम. आणि त्यानंतर आपण कॉमन गुडची कॉन्सेप्ट अभ्यासणार आहोत. ठीक आहे. कॉमन गुड म्हणजे सामूहिक हित किंवा सामायिक शुभ, ही अमर्त्य सेन यांची कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. या तीन गोष्टी आपण अभ्यासूयात आणि त्यानंतर आपण डिओन्टॉलॉजी बघूयात. ठीक आहे. आणि डिओन्टॉलॉजी मध्ये आपण विशेष करून इमॅन्युअल कांट यांचं कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचं तत्व अभ्यासणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण स्वार्थवादाला सुरुवात करूयात. मला सांगा स्वार्थ म्हणजे काय? स्वार्थवाद काय आहे? स्वार्थवाद म्हणजे काय? जेव्हा व्यक्तीचं वर्तन किंवा कृती ही
त्या व्यक्तीचे स्वतःचे स्वार्थी हितसंबंध पूर्ण करण्याच्या हेतून प्रेरित असतात. तुमची कृती जी काय आहे, तुमचं जे वर्तन आहे ते स्वतःचं स्वार्थी हितसंबंध पूर्ण व्हावेत या दृष्टीने असतात. त्यावेळेस त्याला आपण स्वार्थवाद असं म्हणतो, त्यावेळेस त्याला आपण इगोइझम असं म्हणतो. ठीक आहे, ते स्वतःचे स्वार्थी हितसंबंध पूर्ण व्हावेत यानं प्रेरित होऊन केलेली कृती. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, की मानसशास्त्रीय स्वार्थवाद म्हणजेच काय सायकोलॉजिकल इगोइझम, आणि दुसरा काय आहे नैतिक स्वार्थवाद म्हणजेच काय एथिकल इगोइझम. नैतिक. मग मानसशास्त्रीय स्वार्थवाद काय सांगतो, की प्रत्येक व्यक्तीच्या कृती किंवा व्यक्तींच्या कृती या काय म्हणतो, की सर्व मानवी कृती या स्वार्थामुळे प्रेरित असतात. काय, की सर्व मानवी कृती ज्या आहेत, सर्व मानवी कृती या स्वार्थामुळे प्रेरित असतात. प्रेरित असतात. असतात म्हणजेच काय, की हे वर्णन करत आहे. म्हणजेच हा वर्णनात्मक दृष्टिकोन आहे. हा वर्णन करतोय की मानवाच्या कृती कशा असतात, स्वार्थामुळे प्रेरित असतात. मात्र नैतिक स्वार्थवादामध्ये वेगळं आहे. याच्यामध्ये काय, की सर्व व्यक्तींनी काय, की सर्व व्यक्तींनी स्वार्थाने प्रेरित होऊनच कृती केली पाहिजे. कृती केली पाहिजे किंवा करायला हवी. ठीक आहे, म्हणजेच काय, काय करायला पाहिजे हे यात सांगितलं जातंय, की सर्व व्यक्तींनी स्वतःनं प्रेरित होऊनच कृती करायला पाहिजे. म्हणजेच हा प्रिस्क्रिप्टिव्ह दृष्टिकोन आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतात प्रिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे काय करायला हवं हे यात सांगितलेलं आहे. त्यामुळे याला प्रिस्क्रिप्टिव्ह आपण म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त वर्णन आहे की मानवाच्या कृती तशा असतात. मग ह्याचं समर्थन कोण करतं, की थॉमस हॉब्स हा अभ्यासक आहे. थॉमस हॉब्स हा म्हणजे हा इंग्लिश विचारवंत आहे, की ब्रिटनमध्ये ज्यावेळेस ग्लोरियस रेव्होल्युशनच्या अगोदरचा काळ, की ज्यावेळेस नागरी युद्ध वगैरे चालू होतं, त्या काळामध्ये हा थॉमस हॉब्स हा विचारवंत पुढे आला. आणि याचं काय झालं, की म्हणजे ह्याचे काही इश्यूज होते, की तो म्हणतो की प्रत्येक विचारवंत म्हणजे काही अभ्यासक म्हणतात प्रत्येक विचारवंत हा त्या काळाचा अपत्य असतो. हे जे विधान आहे हे याला जास्त लागू होतं, कारण की त्याचा अकाली जन्म झालेला, की इंग्लंडमध्ये यादवी चालू होती, नागरी युद्ध चालू होतं. ठीक आहे, आणि त्या काळामध्ये मग त्यांची आई गर्भवती असताना पूर्ण महिने भरण्याच्या अगोदर त्यांचा जन्म झाला. धावपळीमध्ये पूर्णपणे रानटीपणा, क्रूर युद्धाची अवस्था होती. आणि त्यामुळे ते काय म्हणतात, की जो मनुष्य आहे, जो व्यक्ती आहे, तो स्वार्थी आहे, क्रूर आहे, रानटी आहे, लोभी आहे. मग तो काय म्हणतात, की मनुष्याचा जो स्वभाव आहे, मानवी स्वभाव हा क्रूर, रानटी, त्यानंतर लोभी, स्वार्थी असा आहे. आणि म्हणून ते म्हणतात, की सर्व मानवी कृती या स्वार्थामुळे प्रेरित असतात. ठीक आहे, मग या बाजूला आपल्याला आयन रँड नावाची अभ्यासिका पाहायला मिळते. आयन रँड ही लेखिका आहे, महिला आहे, अभ्यासक विचारवंत. ती काय म्हणते, की स्वार्थवाद हा सद्गुण आहे. ठीक आहे, काय म्हणते, की जो सेल्फिशनेस आहे, स्वार्थवाद हा नैतिकतेचा किंवा सद्गुणा म्हणजे हा एक सद्गुण आहे, हा एक वर्च्यू आहे. का वर्च्यू आहे, तर ती म्हणते आपणही कुणासाठी उगीच त्रास सहन करू नये आणि दुसऱ्यांनाही आपल्यासाठी त्रास सहन करायला लावू नये. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्यांना त्याग करायला लावू नये आपल्यासाठी आणि आपणही इतरांसाठी त्याग करू नये. व्यक्तीनं तिच्या स्वतःच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखाव्यात आणि त्यानुसारच काम करावं. दुसऱ्यांसाठी काम करण्याची तिला गरज नाहीये, असं आयन रँड म्हणतात. ठीक आहे, या गोष्टी पुढे मी नोट्समध्ये दिलेल्या आहेतच सगळ्या. तिचं तेच म्हणणं आहे, की व्यक्तीचं वर्तन कसं असायला हवं, व्यक्तीची कृती कशी असायला हवी, तर स्वार्थातून प्रेरित असायला हवी. व्यक्तीनं स्वतःसाठीच कष्ट घ्यावे, दुसऱ्यांसाठी कष्ट घ्यायची गरज नाही, असं त्या म्हणतात. की स्वतःच्या हिताची पूर्तता करणं याच्यामध्ये काही एक चुकीचं नसल्याचं ते म्हणते. ठीक आहे, मग आपण हा जो काय आहे हा प्रिस्क्रिप्टिव्ह आहे ना, काय असायला हवं हे सांगत आहे. मग याचे गुण आणि दोष काही सांगितले जातात. याचे गुण काय आहेत, की ज्यावेळेस व्यक्ती स्वतःच्या हितांची पूर्तता करत आहे, मग स्वतःच्या हितांची पूर्तता करणं हे नैतिक आहे असं आपण म्हणतोय. मग नैतिकता आणि स्वार्थवाद, मग याच्यातला जो काही संघर्ष आहे, स्वहित, याच्यातला जो संघर्ष आहे तो टाळला जातोय. ठीक आहे, स्वतःचं हित म्हणजेच नैतिकता, म्हणजेच तो जो वाद आहे तो टाळला जातोय. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, की आपण म्हणतो की स्वतःच्या गरजांची पूर्तता करणं इट इज बिंग रॅशनल, हे विवेकी असण्याचं किंवा विवेकशील आहे. मग हे काय तुमचं जे काही स्वार्थी वर्तन आहे त्याला विवेकशील बनवत आहे. ठीक आहे, नैतिक वर्तन विवेकशील बनत आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, की ज्या वेळेस व्यक्ती स्वार्थामुळे प्रेरित आहे
त्यावेळेस तिला तिच्या स्वतःच्या गरजांची माहिती आहे, त्यावेळेस ती त्याच्यासाठी काम करेल. तिच्या ज्या स्वतःच्या स्वहिताच्या गरजा आहेत त्यांच्यासाठी ती काम करेल आणि यातून व्यक्ती ही अधिक प्रोडक्टिव्ह बनते, उत्पादक बनत असते आणि हे समाजासाठी एकंदरीतपणे लाभदायक आणि फायद्याचं असतं. ठीक आहे. मग याचे काही दोष पण आहेत या स्वार्थवादाचे. जसं की सगळ्याच व्यक्ती जर स्वार्थानं प्रेरित होऊन काम करू लागल्या, त्या समाजामध्ये आपल्याला सहकार्य पाहायला मिळणार नाही. त्या समाजात आपल्याला करुणा किंवा परानुभूती या संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. ठीक आहे. मग अशा वेळी समाज जो असेल तो स्वकेंद्री असेल, स्वतःप्रती सेंटर्ड म्हणजे स्वकेंद्री समाजाची निर्मिती होणार आहे आणि यातून मग पुढे जाऊन समाजामध्ये गोंधळ माजवू शकतो, अराजकता माजवू शकते, कारण की सहकार्य नाहीये. ठीक आहे. समन्वय नाहीये, सामूहिकता नाहीये. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हितांनाच पुढे करत आहे. मग अशा वेळेस समाज म्हणून, एक देश म्हणून आपण कुठेतरी मागे जात असतो. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहता येतात. आणि दुसरं, हे जे काही थॉमस हॉब्स आणि आयन रँड हे दोन विचारवंत महत्वाचे आहेत. मग थॉमस हॉबच्या बाबतीत मी जे तुम्हाला सांगितलं अगोदर, की थॉमस हॉब जे ब्रिटनमधले एक राजकीय तत्वज्ञ आहेत. ठीक आहे. त्यांनी ते सांगितलं की मनुष्य हा स्वभावतः म्हणजे मॅन इज बाय नेचर सेल्फिश, म्हणजे मनुष्य हा स्वभावतः स्वार्थी आहे, क्रूर आहे, रानटी आहे, लोभी आहे. त्या टाईपचे त्यांचे विचार होते. का तर त्यावेळेस ब्रिटनमधली परिस्थिती तशी होती, त्यामुळे त्यांचे विचार तसे बनले. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात की मनुष्य हा स्वार्थी आहे आणि दुसऱ्या बाजूला जी काही संसाधनं आहे समाजामध्ये ती मर्यादित आहेत. मग अशा वेळेस त्या मर्यादित संसाधनांसाठी व्यक्ती लढत असतात एकमेकांशी, ती संसाधनं मिळवण्यासाठी. तर संसाधनं दुर्मिळ आहेत आणि त्यामुळं म्हणजे मर्यादित संसाधनासाठी या स्वार्थी व्यक्ती लढतात आणि त्यातून मग युद्धाची अवस्था निर्माण होते. ठीक आहे. युद्धाची अवस्था. मग इथं पूर्णपणे काय म्हणूयात की सगळी अराजकतेची स्थिती असते, सगळा गोंधळ असतो, कोणाचंही जीवित सुरक्षित नसते, कुणीही कुणावर हल्ला करू शकते कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी. मग अशा वेळेस ते म्हणतात की लोकांनाही कळतं की सगळी अराजकता आहे, जीवन एकदम खराब झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत समाजातील लोक एकत्र येतात आणि आपसात एक सामाजिक करार करतात आणि त्यातून लेवियाथन हे राज्य पुढे येतं. काय म्हणतात ते? लेवियाथन. हे राज्यशास्त्र ऑप्शनलची मुलं आहेत, त्यांना माहित असतील या सगळ्या गोष्टी, की लेवियाथन हे राज्य पुढे येतं आणि ह्या लेवियाथन या राज्याकडे निरंकुश अधिकार आहेत. मात्र व्यक्तींना काही एक अधिकार नाहीत. व्यक्ती म्हणजे समाजातील ज्या व्यक्ती आहेत त्या लेवियाथन राज्याच्या विरोधात बंड करू शकत नाहीत किंवा त्यांना निरंकुश हक्क नाहीयेत. त्यांच्या हक्कांवरती मर्यादा आहेत आणि लेवियाथन हे जे काही राज्य आहे ते लोकांकडून आज्ञांचं पालन करून घेतं. ठीक आहे. मात्र ही फक्त व्यक्तीच्या जीविताची सुरक्षितता प्रदान करतं. ठीक आहे. म्हणजे त्या काळामध्ये जीवित लोकांचं असुरक्षित झालेलं आणि त्यामुळे त्यांनी अशा स्वरूपाचा सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आहे थॉमस हॉब्स यांनी. ठीक आहे. आणि या आयन रँड काय म्हणतात की स्वार्थवाद हा चांगला आहे, सद्गुण आहे आणि व्यक्तीने स्वार्थानं प्रेरित होऊनच कृती केली पाहिजे. ठीक आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. याच्या पुढे एक अशीच एक संकल्पना म्हणून आपण बघूयात की स्वार्थवाद आणि परोपकार म्हणजे काय म्हणूयात, इगोइझम आणि अल्ट्रुइझम याच्यात फरक काय आहे? इगोइझम म्हणजे काय? स्वार्थवाद. आणि अल्ट्रुइझम म्हणजे काय? परोपकारवाद. स्वार्थवाद म्हणजे काय? आता आपण बघितलं की स्वतःच्या स्वार्थी हेतूंमुळं प्रेरित होऊन कृती करणं, स्वतःसाठी कृती करणं. ठीक आहे. की प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे जेव्हा फक्त स्वार्थानं प्रेरित असतं त्यावेळेस त्याला आपण स्वार्थवाद म्हणतो. आणि परोपकारवाद किंवा अल्ट्रुइझम म्हणजे काय? जेव्हा व्यक्तीचं कृती किंवा वर्तन हे परोपकाराच्या भावनेतून येतं. ठीक आहे. परोपकाराच्या हेतूतून येतं, की व्यक्ती स्वतः कशाचीही काय म्हणूयात की अपेक्षा करत नाही. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत राहते. दुसऱ्यांच्या दुःख निवारणासाठी काम करते. त्यावेळेस त्याला आपण अल्ट्रुइझम असं म्हणतो. मग मदर तेरेसा असतील, गरिबांसाठी त्यांचं काम असेल किंवा बाबा आमटेंचं कुष्ठरोग्यांसाठीचं असलेलं काम असेल किंवा कैलास सत्यार्थी यांचं बचपन बचाव आंदोलन असेल. ठीक आहे. या गोष्टी परोपकारामध्ये येतात, अल्ट्रुइझममध्ये. किंवा सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीच्या काळात पुण्यामध्ये केलेलं काम असेल. या सगळ्या गोष्टी परोपकारामध्ये येतात. ठीक आहे. नैतिक परोपकार. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता आपण पुढली संकल्पना बघूया की उपयुक्ततावाद म्हणजे काय. ठीक आहे. उपयुक्ततावादाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? युटिलिटेरियनिझम. ठीक आहे. हे ह्याला एक नीतिशास्त्राचं एक तत्व आपण म्हणू शकतो, की ज्यावेळेस तुम्हाला तुमची कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे. म्हणजे जर ती कृती ही बहुसंख्य लोकांच्या फायद्याची असेल, तर ती बहुसंख्य लोकांच्या फायद्याची किंवा बहुसंख्य लोकांना आनंद मिळवून देणारी असेल, तर ती योग्य मानली जाते. ठीक आहे. काय म्हणतोय मी? जेव्हा व्यक्तीची कृती तुम्ही जो निर्णय घेणार आहात,
त्या निर्णयामुळे किंवा तुमच्या कृती किंवा तुमच्या वर्तनामुळं, तुमच्या कृतीमुळे बहुसंख्य लोकांच्या फायदा होणार असेल, बहुसंख्य लोकांना फायदा किंवा बहुसंख्य लोकांना आनंद मिळवून देणार असेल, ठीक आहे, तर ती कृती नैतिक आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, यांनी एक सिद्धांत, यांचं एक तत्व आहे की मॅक्झिमम हॅपीनेस ऑफ मॅक्झिमम नंबर. म्हणजेच काय, अधिकतम लोकांचे लोकांचे अधिकतम सुख तुमच्या कृतीमुळं, तुमच्या निर्णयामुळं जास्तीत जास्त लोकांचं जर जास्तीत जास्त सुख सुनिश्चित होणार असेल, तर तुमची कृती ही नैतिक आहे, योग्य आहे, असा हा सिद्धांत मांडतो. ठीक आहे, म्हणजेच हा जो काय जेरेमी बॅन्थम यांनी मांडलेला सिद्धांत आहे, जेरेमी बेंथॅम, ठीक आहे, की सुख दुःख तत्वावर आधारलेला आहे. सुख आणि दुःख तत्व म्हणजेच काय, की पेन आणि प्लेजर अशा काही गोष्टी असतात, आणि जो काही व्यक्ती आहे, मनुष्य आहे, तो सुख वाढवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी, आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत असतोय. ठीक आहे, सुख वाढवणं, दुःख कमी करणं, असा व्यक्तीचा कायम प्रयत्न असतोय. मग जे काही व्यक्ती जे काही कृती करते, तिचं मूल्य देखील या सुख वाढवण्यावरून आणि दुःख कमी करण्याच्या आधारे ठरविलं जावं. व्यक्तीच्या कृती किंवा व्यक्तीचे निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा व्यक्तीने निर्णय कसा घ्यावा हे ठरवण्यासाठी या तत्वाचा अवलंब केला जावा, असं जेरेमी बॅन्थम म्हणतो. ठीक आहे, मग ह्यानं याचं एक उदाहरण घेऊ शकतो आपण, की जसं की तुम्हाला एक उद्योग उभा करायचा आहे, आणि त्या उद्योग उभा राहिल्यातून 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. मात्र अशा वेळेस जो तुम्ही उद्योग उभा करत आहात, तो एका आदिवासी जमिनीवरती, आदिवासी क्षेत्रामध्ये असणार आहे. मग तिथं तिथं राहणारे काही आदिवासी आहेत, मग अशा 100 आदिवासी कुटुंबांचं विस्थापन होणार आहे. मग तुम्हाला जर विचारलं की तो जो प्रोजेक्ट आहे तो पुढे न्यायला हवा की नाही, तो नैतिक किंवा योग्य आहे की नाही, तर उपयुक्ततावादानुसार तुम्ही काय सांगाल, की 100 कुटुंबांचं विस्थापन होत आहे, मात्र त्याच्या ऐवजी 10,000 लोकांना दुसऱ्या बाजूला रोजगार मिळत आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा आनंद किंवा सुख वाढत आहे. म्हणजे जी कृती योग्य आहे. मात्र मला सांगा, तिथे राहणारे जे आदिवासी आहेत, ते स्थानिक आहेत, पूर्वापार तिथे राहत आलेले आहेत. मग त्यांचे काही हक्क आहेत की नाही? त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची ह्युमन डिग्निटी, मानवी प्रतिष्ठा आहे की नाही? व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचे हक्क, व्यक्तीचं स्वातंत्र्य, या बाबींना या जेरेमी बॅन्थमच्या उपयुक्ततावादामध्ये डावललं जातं. ठीक आहे. आणि त्यामुळं, आणि बऱ्याच अजून बाकीच्या काही गोष्टी होत्या, की यानं सुखाची गुणवत्ता, पहिली गोष्ट म्हणजे काय मी सांगितलं, की व्यक्तीचे हक्क असतील, स्वातंत्र्य असेल किंवा प्रतिष्ठा असेल, या गोष्टी डावलल्या गेल्या. दुसरं महत्वाचं गोष्ट, त्यानं हे जे काही सांगितलं, की अधिकतम लोकांचं अधिकतम सुख जर सुनिश्चित होत असेल, तर ती कृती योग्य आहे. मात्र याच्यामध्ये सुख म्हणजे काय? मग सुखाचा त्यांनी परिमाणात्मक विचार केला. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टनं. ठीक आहे. सुखाचा क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टनं परिणाम, क्वांटिटेटिव्ह आस्पेक्टनं त्यानं विचार केला, की सुखाची गुणवत्ता त्यानं विचारात घेतली नाही. तो काय म्हणतो, की पुष्पिन हा जो काही खेळ आहे, तो कवितेसमानच आहे. पुष्पिन इज ॲज गुड ॲज पोएट्री. म्हणजे पुष्पिन हा लुडोसारखा एक साधा खेळ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं असं करायचंय. पण कवितेची आणि त्याची बरोबरी होऊ शकते का? तर ते नाही होऊ शकत. कारण की सुखाची गुणवत्ता वेगवेगळी असते. समजा 2 आय-आय-टीयन्स मित्र आहेत. ठीक आहे. आणि आता त्यातला एक जो मित्र आहे, म्हणजे दोघांनाही चांगलं मोठं पॅकेज मिळालं. त्यातला एक मित्र यूएसए मध्ये स्थायिक झालाय. त्याला कोटी, म्हणजे कोटीमध्ये पॅकेज आहे. आणि दुसरा मात्र यूएसए मध्ये ती लक्झरियस लाईफ सोडून भारतामध्ये आला. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली. तो आज आय-ए-एस झाला. मात्र समाजाच्या प्रॉब्लेम्स, समाजाच्या समस्या हाताळत हाताळत तो थोडा असमाधानी टाइप आहे. ठीक आहे. किंवा समाजाच्या समस्यांना तो सामोरं जात आहे. मग याच्यामध्ये त्या 2 व्यक्तींच्या सुखाची बरोबरी आपण करू शकतोय का? नाही करू शकत ना. तो जो काही आय-आय-टीयन्स अमेरिकेमध्ये स्थायिक झालाय, त्याचं जे सुख आहे ते भौतिकवादी निम्न स्वरूपाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो काही हा सिव्हिल सर्व्हिसमध्ये येऊन समाजासाठी काहीतरी करत आहे, त्याचं सुख हे उच्च दर्जाचं आहे. उच्चतम सुख आहे, उच्चतम कोटीतील सुख आहे. ठीक आहे. म्हणजे सुखाच्या गुणवत्तेमध्ये फरक करणं गरजेचं आहे. मात्र त्यानं केला नाही. दुसरी गोष्ट, त्यानं हक्क असेल, म्हणजे व्यक्तींचे हक्क असतील, स्वातंत्र्य असेल, सहमती असेल, या गोष्टींना विचारात घेतलं नाही. त्यामुळे सुद्धा त्याच्यावरती टीका होत असते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, की अधिकतम लोकांचं अधिकतम सुख, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं, म्हणजे बहुसंख्याकांच्या सुखाकडे तो पाहत आहे. बहुसंख्याकांचा आनंद कशात आहे? मात्र त्याच वेळेस जे अल्पमतातील लोक आहेत, अल्पसंख्याक आहेत, त्यांच्या हिताकडे याच्यामुळे दुर्लक्ष होणार आहे. अल्पसंख्याकांची सहमती सुद्धा याच्यामध्ये घेतली जाणार नाही. आणि त्याच्यामुळे याच्यावरती डुकराचं तत्वज्ञान म्हणून टीका होऊ लागली. पिग्स फिलॉसॉफी, युटिलिटेरियनिझम इज अ पिग्स फिलॉसॉफी, असं काही अभ्यासक म्हणू लागले. ठीक आहे. मग हा जेरेमी बॅन्थमचा एक शिष्य होता. शिष्य होता जे.एस. मिल.
जेएस मिल म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. ठीक आहे. या जेएस मिलचे जे वडील होते त्यांचा जेरेमी बेंथम मित्र होता. ठीक आहे. ते मित्राच्या घरी यायचे म्हणजे मिल यांच्या वडिलांकडे. त्यावेळेस मिल त्यांचे शिष्य बनले बेंथम यांचे. मग आपल्या शिष्य गुरुजींवरती आपल्या काय बोलूयात की आपल्या शिक्षकांवरती जर अशा प्रकारची टीका होऊ लागली, त्यांनी मांडलेले तत्वज्ञान हे डुकराचं तत्वज्ञान आहे. मग त्यावेळेस त्यांनी त्या तत्व ह्या उपयुक्ततावादामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जेएस मिल यांनी. ठीक आहे. मग ह्यांनी काय म्हणलं, मग ह्यांनी जो उपयुक्ततावाद मांडला त्याला सुधारित उपयुक्ततावाद असं म्हटलं जातं. सुधारित उपयुक्ततावाद. रिवाइज युटिलिटेरियनिझम कोणी मांडला? जेएस मिल यांनी. का? तर त्यांच्या गुरुजींवरती टीका होऊ लागली होती डुकराचं तत्वज्ञान म्हणून. ठीक आहे. मग ह्यांनी काय सांगितलं की व्यक्तीची जी कृती आहे, व्यक्तीचं जे वर्तन आहे, व्यक्तीची कृती वर्तन यांमुळं ज्या समाजातील म्हणजे काय म्हणूयात की व्यक्तीच्या वर्तन किंवा कृतीमुळं काय की इतर व्यक्तींचं जे काय काय म्हणजे समाजातील इतर जे लोक आहेत त्यांची हानी झाली नाही पाहिजे व्यक्तीच्या कृती आणि वर्तनामुळे. मग व्यक्तीचे वर्तन हे त्या दृष्टीने नसलं पाहिजे की समाजातील इतर लोकांच्या काय म्हणूयात की सुखाची हानी होत आहे, कल्याणाची हानी होत आहे. म्हणजे समजा तुम्ही जो तो प्रकल्प हा आदिवासी भागामध्ये स्थायिक असलेल्या आदिवासींचं विस्थापन करून जर उभा करणार असाल, तर अशा ठिकाणी त्या आदिवासींचं प्रॉपर रिहॅबिलिटेशन, त्यांचं प्रॉपर काय म्हणूयात पुनर्वसन होणं गरजेचं आहे. त्यांची तुम्ही सहमती त्या प्रकल्पाला मिळवणं गरजेचं आहे. त्या अल्पसंख्याकांच्या मताकडे तुम्ही पूर्णतः दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे हक्क, त्यांचं स्वातंत्र्य या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असल्याचं जेएस मिलने सांगितलं. त्यानं परत हा जो काही उपयुक्ततावाद होता जेएस मिलने मांडलेला परिमाणात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्टनं की सुख जास्तीत जास्त, मग ते भलं उच्चतम सुख आहे की निम्नतम सुख आहे त्याच्याशी त्याला देणं घेणं नाहीये. सुख आहे पण त्याचीच ती मात्रा जी आहे तीच मोजणं आणि जेव्हा जास्त असेल तेव्हा ती कृती योग्य. मात्र ह्यानं तसं नाही म्हटलं की सुखात त्यानं फरक केला, सुखाच्या क्वालिटीमध्ये फरक असतो असं त्यांना म्हटलं की उच्चतम सुख आणि निम्नतम सुख, सुखाच्या गुणवत्तेत फरक केला, सुखाच्या गुणवत्तेत फरक. ह्यांचं एक विधान आहे की असमाधानी सॉक्रेटिस होणं हे केव्हाही चांगलं असतंय का समाधानी मूर्खापेक्षा. ठीक आहे. म्हणजे एखादा मूर्ख आहे मात्र तो समाधानी आहे आणि दुसऱ्या बाजूला सॉक्रेटिस म्हणजे एक विवेकी शहाणी व्यक्ती आहे ती असमाधानी आहे. या शहाण्या अविवेकी व्यक्तीचं असमाधान हे मूर्खाच्या समाधानापेक्षा कधीही उत्तम असतं. म्हणजेच काय की जो पुष्पिन आणि कविता यांची जी तुलना केलेली कोणी जेरेमी बेंथम आणि त्यांना काय म्हटलं होतं कविता आणि पुष्पिन हे दोन्ही सारखंच आहे. हे सुखाच्या गुणवत्तेत फरक नसतो. मात्र तसं नाही हे जेएस मिल यांनी सांगितलं. समजा मला सांगा तुम्ही ज्यावेळेस काहीतरी मनोरंजन करताय त्यातून तुम्हाला मिळणारं सुख आणि ज्यावेळेस कठोर मेहनत घेताय तुम्ही, कठोर दिवसभर अभ्यास केला आणि त्यातून मिळणारं समाधान, या दोन समाधानाची तुलना होऊ शकते का? नाही होऊ शकत. अभ्यास कठोर मेहनतीतून मिळालेलं सुख आणि समाधान हे उच्च प्रतीचं आहे, उच्च कोटीतील आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही असंच आळस म्हणून तुमच्या रूममध्ये पडून आहात दिवसभर या अंगावरून त्या अंगावर आळशीमध्ये. ठीक आहे. तेही तुमचं काहीतरी मनोरंजन किंवा तुमचा टाइमपास आहे. त्यातून मिळणारं तुमचं सुख आणि कठोर घाम गाळून तुम्ही केलेल्या मेहनतीतून मिळणारं सुख यांची तुलना होऊ शकत नाही. म्हणजे सुखाच्या गुणवत्तेत फरक असतो असं जेएस मिल यांना सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर त्यानं दुसरं एक महत्वाचं काय सांगितलं की ज्यावेळेस म्हणजे अल्पसंख्याकांची सहमती, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख हे ठीक आहे. मात्र अल्पमतात जे लोक आहेत त्यांची सहमती देखील खूप महत्वाची आहे. तशा काही गोष्टी आपल्याला फॉरेस्ट राईट्स ऍक्ट मध्ये वगैरे पाहायला मिळतात की ग्रामसभेची संमती घ्यावी लागते ज्यावेळेस फॉरेस्ट राईट्स विकले जातात किंवा त्यातले म्हणजे वनांतील काही गोष्टी वापरण्याची परवानगी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला वगैरे दिली जाते अशा वेळेस. ठीक आहे. ग्रामसभेची सहमती महत्वाची मानली जाते. किंवा काय म्हणतात की जे काही हे आहे कोणता पेसा ऍक्ट आहे, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट, मग त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामसभेच्या सहमतीला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे सहमती महत्वाची आहे जर त्यांच्या काही गोष्टी तुम्ही घेत आहात तर. ठीक आहे. मग या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या त्यांनी मांडलेल्या आणि त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे त्यांनी हा जो काही सिद्धांत मांडला जेएस मिल यांनी सुधारित, त्याच्यामध्ये त्यांनी हा सुखाची गुणवत्ता असेल म्हणजेच क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट कडून त्यांनी या युटिलिटेरियनिझमला क्वालिटेटिव्हच्या बाजूने आणलं की परिमाणात्मक उपयुक्ततावादाच्या ऐवजी गुणात्मक उपयुक्ततावाद. ठीक आहे. आणि त्यामुळं किंवा बाकीच्या गोष्टी त्यांनी ज्या इन्क्लूड केल्या व्यक्तीचे हक्क, सहमती या गोष्टी असतील. ठीक आहे. यामुळे त्यांना असं आणि सुखाच्या गुणवत्तेत जो फरक केला या 2-3 बाबींमुळं या जेएस मिलला असं म्हटलंय काही अभ्यासकांनी की ही वॉज अ पीटर हू डिनाइड हिज मास्टर.
म्हणजे तो असा शिष्य आहे की ज्यानं त्याच्या गुरुला नाकारलं. का नाकारलं? कसं नाकारलं? तर त्यानं जी सुखाची गुणवत्तेत फरक केला, जेएस मिल यांनी. बेंथमनं काय म्हटलं, सुख सारखंच असते, उच्च प्रतीचं निम्न प्रतीचं सुख असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, सुखाची त्यांनी फक्त गुणवत्ता नव्हे तर फक्त परिमाण, मात्रा लक्षात घेतलेली. यानं मात्र सुखाच्या गुणवत्तेत फरक केलेला आहे. ठीक आहे. आणि यामुळं त्याला म्हटलं जातं की तो असा शिष्य आहे की ज्यानं त्याच्या गुरुला नाकारले. ठीक आहे. तसं जर विधान काय आलं तर तुम्ही लक्षात ठेवाले काय आहे. ठीक आहे. या गोष्टी आहेत. आणि मग हा जो काही उपयुक्ततावाद आहे, कोणी हे आपला जेरेमी जेरेमी बेंथमनं मांडलेला. मग त्याची रिअल लाईफमध्ये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे? मग ते तुम्ही वेगवेगळ्या लेव्हलला करू शकता. ठीक आहे. म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला पॉईंट जनरेट करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर कसं, समाजाच्या पातळीवर कसं, देशाच्या पातळीवर कसं, जगाच्या पातळीवर कसं, अशा गोष्टी आपल्याला काही म्हणजे तसे पॉईंट जनरेट करावे लागतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणूयात की व्यक्तिगत पातळीवर जर बघितलं तर ते कसं म्हणू शकतो आपण, की व्यक्तिगत पातळीवर तुम्ही स्वहिताची जोपासना करा, स्वतःचं हित जपा. त्याला आपण उपयुक्तवाद म्हणजे तुमचं सुख जे आहे ते वाढवत जावा. आणि त्यानंतर आपण समाजाच्या पातळीवर बघितलं तर काय, अधिकतम लोकांचं अधिकतम सुख सुनिश्चित झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचा फायदा होणारी कृती असेल तर ती नैतिक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, की सरकारच्या पातळीवर काय आहे, सरकारचे जे काही धोरण आहे, सरकारचे जे कार्यक्रम आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांना लाभ पोहोचला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तसे काही सरकारच्या योजना असतात की प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम असेल, प्रगतशील कर आकारणी. प्रगतशील कर आकारणी म्हणजे आपले जे काही इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत, जेवढा जास्त श्रीमंत व्यक्ती असेल तेवढा त्यानं जास्त टॅक्स भरणं. ठीक आहे. म्हणजे वाढत्या करानं तो टॅक्स भरणं, की तुमचं जर उत्पन्न 10 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला, समजा म्हणजे उदाहरण घ्या, की 5% तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतोय. मात्र त्यांचं उत्पन्न जास्त वाढलं तुम्हाला 10%, 15% टॅक्स भरावं लागणं. म्हणजे प्रगतशील कर आकारणी. त्यानंतर काय म्हणूयात की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, की तुमच्या समाजातील अधिकतर लोक जर गरीब असतील, ठीक आहे, त्यांना मूलभूत अन्न सुद्धा परवडण्याजोगं नसेल, तर अशा वेळेस तुम्ही ते उपलब्ध करून देणं, जेणेकरून समाजातील जास्तीत जास्त लोकांचा लाभ होईल. या टाईपमध्ये आपण त्याला थोडं पॉझिटिव्हली घेऊ शकतो, या उपयुक्ततावादाला. आता तसं बघितलं तर उपयुक्ततावाद डुकराचं तत्वज्ञान जे आहे त्या टाईपमध्ये आहे. पण त्यात जर आपण जर याच्यामध्ये व्यक्तीचे हक्क असतील, व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, म्हणजे मानवी हक्क, मानवी प्रतिष्ठा, मानवी स्वातंत्र्य असेल, या गोष्टींना जर समाविष्ट करून घेतलं, अल्पसंख्याकांची सहमती जर समाविष्ट करून घेतली, तर हे तत्वज्ञान सरकारच्या धोरण पातळीवरती आपण लागू करू शकतो. ठीक आहे. मात्र या बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. ठीक आहे. क्लिअर आहे. मग आता शेवटी आपण अमर्त्य सेन यांची जी काही कॉमन गुडची कॉन्सेप्ट आहे ती बघूयात. आणि ती बघताना आपण कंपॅरिझन मोडमध्ये बघूयात. आता जे आपण उपयुक्तवाद बघितला त्याच्याशी तुलना करत बघूयात. या गोष्टी नोट्समध्ये मी दिलेल्या आहेत सगळ्या. ठीक आहे. अमर्त्य सेन यांची कॉमन गुडची कॉन्सेप्ट किंवा सामूहिक हित किंवा सामायिक कल्याण म्हणू शकता तुम्ही. कॉमन गुड, अमर्त्य सेन. ठीक आहे. याच्यामध्ये काय आपण इथं उपयुक्ततावादामध्ये काय बघितलं की अधिकतम लोकांचं अधिकतम सुख. जे लोक म्हणजे इथं व्यक्ती हा महत्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे. व्यक्ती म्हणजे इथं विश्लेषणाचं जे एकक आहे, अभ्यासाचं एकक जे आहे ते व्यक्ती आहे. म्हणजे व्यक्तींच्या सुखांची बेरीज, व्यक्तींच्या सुखांची गोळाबेरीज यात केली जाते. ठीक आहे. इथं मात्र तसं नाहीये कॉमन गुडमध्ये. इथं समाज, त्याच्या पातळीवर गोष्टी बघितल्या जातात, समाजाच्या पातळीवर. ठीक आहे. म्हणजेच काय म्हणतात त्याला, की समाज हा इथं अभ्यासाचा किंवा विश्लेषणाचा एकक आहे, की समाजाला काय फायदा होत आहे एकंदरीत. इथं फक्त व्यक्तीच्या सुखांची बेरीज केली जाणार आहे. ठीक आहे. उपयुक्ततावादामध्ये. क्लिअर. मग ह्याच्यामध्ये कसं असतं की व्यक्तींचं सुख कसं वाढेल त्या दृष्टीने याच्यामध्ये धोरण असतात, की जसं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणू शकता तुम्ही, किंवा कंडिशनल कॅश ट्रान्सफर म्हणजे सशर्त नगद हस्तांतरण असेल, किंवा मागे एक बाब चर्चेत होती की युबीआय. युबीआय म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम, म्हणजे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, हे सरकार देशातील सर्व लोकांच्या खात्यावरती दर महिन्याला 5,000 रुपये, 2,000 रुपये अशा प्रकारची रक्कम टाकेल. सार्वत्रिक म्हणजे कोणालाही त्यातून वगळणार नाही. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी ते व्यक्तींचं सुख वाढवणाऱ्या इंडिव्हिज्युअल लेवलच्या आहेत. मात्र हा जो काही कॉमन गुड आहे याच्यामध्ये समाजाच्या सामूहिक पातळीवर आपल्याला काय गोष्टी करता येतील, जसं की पब्लिक गुड्स असतील, सार्वजनिक वस्तू. सार्वजनिक वस्तू कोणत्या आहेत पब्लिक गुड्स, की सरकारी शाळा असतील, किंवा हॉस्पिटल दवाखाने असतील, किंवा रस्ते असतील, या पब्लिक गुड्स आहेत. आणि याचे फायदे सर्व समाजासाठी असतात.
कोणत्याही एका व्यक्तीसाठी या गोष्टींचे फायदे नसतात. या सार्वजनिक वस्तू असतात. यातून कोणालाही वगळलं जात नाही. ठीक आहे. मग ह्या पब्लिक गुड्सवरती खर्च करणं, त्यातून समाजाचं कल्याण सुनिश्चित होईल. हे करणं गरजेचं असल्याचं अमर्त्य सेन म्हणतात. ठीक आहे. पण संपूर्ण समाजाचा विकास आणि प्रोत्साहन याच्यामधून होत असतोय. संपूर्ण समाज, फक्त काही व्यक्तींचा नाही. संपूर्ण समाजाचा विकास. ठीक आहे, क्लिअर? या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये फक्त व्यक्तींचं सुख आहे, की बहुसंख्य लोकांसाठी सुख आणि आनंद निर्माण करणं याच्यावरती या उपयुक्ततेचा भर असतोय. क्लिअर? मग याच्यामध्ये काय केलं जातं? याच्यामध्ये ह्या ज्या काही गोष्टी दिल्या जात आहेत त्या फक्त डोल स्वरूपाच्या आहेत. डोल म्हणजे काय? फ्रीबीज ज्याला आपण म्हणतो, की मोफत वस्तू वाटपाचा प्रकार. मोफत वस्तू वाटप. ठीक आहे. यामुळे काय होतं? व्यक्तींचं फक्त सर्व्हायव्हल सुनिश्चित होतं, की त्या दिवसाची गरज पूर्ण होते. फक्त त्या दिवसाची गरज पूर्ण होते. त्या व्यक्तीमध्ये स्किल येते का? किंवा ती उद्याची गरज त्याच्यातून भागू शकते का? तर तसं काही नाहीये. पण या पब्लिक गुड्सचं मात्र वेगळं आहे. अमर्त्य सेन काय म्हणतात, की व्यक्तींच्या क्षमता मांडणीवर भर द्या. व्यक्तीची जे काही चॉईस आहे, फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे निवड स्वातंत्र्य ते वाढवा. मग अशा वेळेस लोकांना ज्यावेळेस तुम्ही मोफत वस्तूंचं वाटप करत आहात, त्यावेळेस तसं न करता तुम्ही त्यांना मदतीचा हात द्या. मग मदतीचा हात थोडासा वेगळा असतोय. याच्यामध्ये तुम्ही फक्त याच्यामध्ये काय करता तुम्ही? फक्त त्या व्यक्तीला एक मासा देत आहात. ठीक आहे, मासा. एक फिश देत आहात, की जेणेकरून त्याचं त्या दिवसाचं भागत आहे. मात्र त्या व्यक्तीला केवळ मासा न देता तुम्ही त्या व्यक्तीला मासा पकडायचा कसा हे जर शिकवलं, तर ती व्यक्ती तिची उद्याची, परवाची, भविष्याची गरज सुद्धा पूर्ण करणार आहे. मग याच्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला स्किल देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तिला मासा पकडायला शिकवणं. मासा जर पकडता तिला यायला लागला, तर ती दररोजची तिची गरज स्वतः पूर्ण करू शकते ना. आणि त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये स्किल्स द्या. मग त्याच्यासाठी लोकांचं आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गोष्टी सुधारा. आणि या गोष्टी जर सुधारल्या तर त्यांना निवडीचं स्वातंत्र्य मिळणार आहे आणि त्यातून व्यक्तीच्या स्वातंत्र्याची वाढ होणार असल्याचं अमर्त्य सेन म्हणतात. ठीक आहे. अमर्त्य सेन यांनी जो काही कॅपॅबिलिटी अप्रोच मांडलेला आहे, की क्षमता दृष्टिकोन, व्यक्तींच्या क्षमता वाढविणं, फ्रीडम ऍज अ कॅपॅबिलिटी किंवा फ्रीडम ऍज अ चॉईस, त्या स्वरूपातल्या ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट असेल तर मला तुम्ही विचारा. ठीक आहे. टेलिओलॉजीमध्ये मी जे म्हटलेलं ते आपण सगळे टॉपिक अभ्यासलेले आहेत. नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. परत तुम्ही एकदा नोट्समधून गो थ्रू करा आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर पुन्हा मला विचारा. ठीक आहे. की टेलिओलॉजीमध्ये काय आहे, की स्वार्थवाद, मानसशास्त्रीय नैतिक आपण बघितला. मानसशास्त्रीय हॉब्स यांनी मांडलेला, नैतिक आयन रँड यांनी. त्यांना उपयुक्ततावाद बेनथॅमनं मांडलेला आणि त्यानंतर त्यात सुधारणा केलेली जे.एस. मिल यांनी. ठीक आहे. आणि त्यानंतर अमर्त्य सेन यांची कॉमन गुडची कॉन्सेप्ट काय आहे या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. नोट्स मधून एकदा गो थ्रू करायचं टेलिओलॉजीला. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय म्हणतात, की स्वार्थवाद, की मानसशास्त्रीय स्वार्थवाद, नैतिक स्वार्थवादाचे गुण दोष काय आहेत. ठीक आहे. या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर की थॉमस हॉब्स, आयन रँड काय आहेत. त्यानंतर उपयुक्ततावाद, जेरेमी बॅन्थम आणि जे.एस. मिल. ठीक आहे. या दोन्ही बाबी आपण पाहिल्या. त्यानंतर अमर्त्य सेन यांचं म्हणजे हे जे काही कॉमन गुडची कॉन्सेप्ट आहे त्यांची ती आपण बघितली. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि दुसरं एक महत्वाचं आहे, की फ्रीडम ऑफ चॉईस म्हणजे काय, की दोन व्यक्तींचा उपवास आहे. म्हणजे उपवास हे एकच ऍक्ट आहे, मात्र दोन व्यक्ती आहेत. एक साधूचा उपवास, तो आउट ऑफ कंपल्शन नाहीये, आउट ऑफ चॉईस आहे, म्हणजे व्हॉलंटरी आहे, ऐच्छिक स्वरूपाचा आहे. मात्र त्याच वेळेस भिकारी व्यक्तीचा उपवास हा आउट ऑफ कंपल्शन आहे. तिच्याकडे खाण्यासाठी काही नाही, त्यामुळे ती उपाशी आहे. ठीक आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजून घेऊन लोकांची क्षमता वाढविणं आणि त्यानंतर त्यांची जी चॉईस असेल ती चॉईस. मात्र क्षमता, समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, पण त्यासाठी जर तुमचं जे काही सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आहे तेच व्यवस्थित झालं नाही, तर तुमच्याकडे डॉक्टर होण्याचं स्वातंत्र्य नाहीये. ठीक आहे. ती चॉईस नाहीये. आणि त्यामुळं सेन म्हणतात, की व्यक्तीचं स्वातंत्र्य वाढवायचं असेल तर त्यांचं आपल्याला फ्रीडम ऑफ चॉईस वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, यांसारख्या बाबींवरती सरकारनं खर्च वाढवणं गरजेचं आहे. त्या पब्लिक गुड्स लोकांना उपलब्ध करून देणं, की जेणेकरून त्यांची क्षमता वाढेल आणि क्षमता वाढीतून त्यांचं निवडीचं स्वातंत्र्य वाढणार आहे आणि ऍक्च्युअल मध्ये लोकांचं स्वातंत्र्य त्या दृष्टीनं वाढणार असल्याचं अमर्त्य सेन मानतात. ठीक आहे. आता आपण डिओन्टॉलॉजी बघूयात. डिओन्टॉलॉजीमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, की इथे साधनं महत्वाची आहेत. तुम्ही कृती करत असताना कोणत्या साधनांचा अवलंब करत आहात
ती साधनं तुमची कृतीची नैतिकता ठरविणार की तुम्ही केलेली कृती नैतिक आहे की अनैतिक आहे. जर साधनं नैतिक असेल तर तुमची कृती नैतिक आहे. ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणतो की कर्तव्याधिष्ठित, ठीक आहे, किंवा कर्तव्याधारित नीतिशास्त्र, ड्युटी बेस्ड एथिक्स. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जसं गीतेत सांगितलेलं आहे की व्यक्तीने त्याचं कर्तव्य करत राहावं, फळाची अपेक्षा बाळगू नये. ठीक आहे, त्यानुसार. किंवा ह्याला आपण गांधीवादी नीतिशास्त्र असं देखील म्हणतो. गांधीवादी नीतिशास्त्र. का? तर गांधीजी काय म्हणतात की साधनं शुद्ध असली पाहिजेत. साधन सुचिता. ठीक आहे. प्युरिटी ऑफ मीन्स. तुम्ही वापरत असलेली साधनं ही चांगली आणि योग्य आणि नैतिक असणं गरजेचं आहे. किंवा याला कांटवादी नीतिशास्त्र असं देखील म्हटलं जातं. कांटवादी नीतिशास्त्र. कांटवादी नीतिशास्त्र म्हणजे काय? इमॅन्युअल कांट हा जो काय अभ्यासक आहे, या अभ्यासकानं कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह चा सिद्धांत मांडला आणि त्याची त्यानं 4 तत्व सांगितली. मग व्यक्तीची कृती जर या 4 तत्वांचं पालन करणारी असेल तर ती नैतिक आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी 4 तत्व आहेत ती डिओन्टॉलॉजीमध्ये मोडणारी आहेत. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर म्हणजे गांधी असेल, कांट असेल आणि भगवद्गीता किंवा गीतेतील निष्काम कर्मयोग असेल, निष्काम कर्मयोगाचं तत्व, या बाबी या डिओन्टॉलॉजीमध्ये येत असतात. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये आपण कांटचं जे काही कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचं तत्व आहे ते अभ्यासणार आहोत. हा जो काही इमॅन्युअल कांट आहे, हा इमॅन्युअल कांट आहे, याला डिओन्टॉलॉजीचा जनक देखील म्हटलं जातं. ठीक आहे. डिओन्टॉलॉजिकल जे नीतिशास्त्र आहे, त्या नीतिशास्त्राचा हा जनक आहे. ही इज अ फादर ऑफ डिओन्टॉलॉजिकल एथिक्स. ठीक आहे. म्हणजेच काय की ह्याचा जो काय कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचा त्यांनी जो सिद्धांत मांडला तो या नैतिकतेचा किंवा नीतिशास्त्राचा मूलभूत तत्व आहे. इट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल आणि त्यामुळे त्याला जनक म्हटलं जातं. ठीक आहे. ह्या ज्या काही टर्म्स आहेत ना त्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानं काय केलं? कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह, इम्पेरेटिव्हचा सिद्धांत किंवा तत्व मांडलेलं आहे. कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह म्हणजेच ह्या दोन शब्द जर आपण फोडले तर यातून कॅटेगोरिकल म्हणजे काय की ऍब्सल्यूट किंवा नॉन निगोशिएबल, म्हणजेच काय की निरपेक्ष किंवा विना तडजोड, कसलीही तडजोड नकोय. आणि इम्पेरेटिव्ह म्हणजे काय की नीड ऑफ द आवर, म्हणजे काळाची गरज. काळाची गरज म्हणजे काय, ही जी काय तत्व आहे काळाची गरज आहे आणि विना तडजोड आहेत, निरपेक्ष आहेत. ठीक आहे. पुढं ह्या सिद्धांताची जी काही 4 तत्व आहेत ती पाहिली की तुम्हाला हे दोन्ही शब्द अजून क्लिअर होतील. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय की निरुपाधिक आदेश, ह्या टर्म्स लक्षात ठेवाल किंवा तुम्ही थेट कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह असं जरी लिहिलं आपल्या देवनागरीमधून तरी ठीक आहे. किंवा तुम्ही हे शब्द पण वापरू शकता की निरुपाधिक आदेश किंवा नितांत आवश्यकतावादाचा सिद्धांत. नितांत आवश्यकतावाद वाद. ठीक आहे. नितांत आवश्यकतावाद. ठीक आहे. क्लिअर? मग हा जो काय सिद्धांत आहे यालाच अनअम्बिग्युअस ड्युटीज म्हणजेच काय, अनअम्बिग्युअस ड्युटीज म्हणजे काय, निसंदिग्ध कर्तव्य असं देखील म्हटलं जातं. निसंदिग्ध, कोणतीही संदिग्धता नसल्याचं कर्तव्य. हे जे तत्व आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी अजून क्लिअर होतील की निसंदिग्ध, त्याच्यावर कोणतीही शंका घ्यायची नाही, हे निरपेक्ष आहेत, ही गरज आहे. ठीक आहे. आणि मग ह्या कांटवादी नीतिशास्त्रानुसार की ह्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचे जे 4 तत्व आहेत त्या 4 तत्वांची पूर्तता करणारी कृती ही नैतिक असते. मग ही 4 तत्व कोणती आहेत? ह्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हचे 4 तत्वे आहेत. ठीक आहे.
पहिलं तत्व आहे ते म्हणजे सार्वत्रिकतेचे तत्व. त्याला आपण वैश्विक तत्व असं देखील म्हणू शकतो, की प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे समतेचे तत्व, म्हणजेच काय प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरं तत्व आहे ते म्हणजे काय म्हणूयात त्याला आपण, की मानववादाचे तत्व, म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ ह्युमॅनिझम. ह्युमॅनिझम आणि ह्युमॅनिटेरियनिझम याच्यात काय फरक आहे माहिती आहे तुम्हाला, का डाऊट आहे याच्या बाबतीत? आणि चौथं आहे ते म्हणजे कर्तव्य तत्व. कर्तव्य तत्व अगोदर येतं आपण. ठीक आहे. कर्तव्य तत्व म्हणजेच काय, ड्युटी प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल ऑफ ड्युटी. ठीक आहे. अशी ही 4 तत्व येतात त्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्ह मध्ये. मग कांटवादी नीतिशास्त्र मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर सार्वत्रिकतेचं तत्व, समतेचं तत्व, मानववादाचं तत्व आणि कर्तव्य तत्व यांचं पालन करत असेल, त्यांना अपहोल्ड करत असेल, तर तुमची कृती ही नैतिक आहे. ठीक आहे. ही तत्व काय आहेत ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतोच पुढे. तर मी जे काय म्हटलं, की ह्युमॅनिझम आणि ह्युमॅनिटेरियनिझम याच्यामधला फरक तुम्हाला माहिती आहे. मानववाद म्हणजे काय, एक असं जनरल म्हणून तुम्हाला सांगतोय, की मानववाद म्हणजे काय ह्युमॅनिझम, आणि दुसरी काय आहे ह्युमॅनिटेरियनिझम किंवा मानवतावाद. ठीक आहे. मग मानववाद म्हणजे काय, मानव केंद्रस्थानी असणं, ह्युमन सेंट्रिक, म्हणजे निसर्ग असेल, समाज असेल, कुटुंब असेल किंवा धर्म असेल किंवा अजून काय बाबी असतील, या सर्वांमध्ये तुम्ही व्यक्तीला महत्व द्याल, मनुष्याला महत्व द्याल. व्यक्तीला महत्व, ठीक आहे, मनुष्याला महत्व, मनुष्याच्या हिताला महत्व. त्यावेळेस त्याला आपण मानववाद किंवा ह्युमॅनिझम किंवा ह्युमन सेंट्रिसिझम असं म्हणतो, की मानव हा केंद्रस्थानी असणार. धर्म आणि मनुष्य याच्यामध्ये जर कोणत्या बाबतीत वाद असेल तर मनुष्याला केंद्रस्थानी मानणं, मनुष्याच्या हिताला महत्व देणं. ठीक आहे. समूहाच्या हितापेक्षा मनुष्याच्या हिताला महत्व देणं, हे मानववादामध्ये. आणि ह्युमॅनिटेरियनिझम म्हणजे काय, मानवता किंवा मानवतेवर याचा भर असतो, मानवतेवर भर. मानवता म्हणजे काय, की करुणा असेल, अनुकंपा असेल किंवा इतरांसाठी तुम्हाला कणव येणं असेल, इतरांची सहाय्यता मदत करणं असेल किंवा माणुसकी असेल, आपुलकी असेल. ठीक आहे. याला आपण मानवता म्हणतो किंवा ह्युमॅनिटेरियनिझम म्हणतो. आणि त्यातून तुम्ही केलेल्या गोष्टी किंवा कृती की दुसऱ्यांचं दुःख निवारणासाठी केलेल्या गोष्टी या मानवतावादातून येत असतात. आणि मानववाद म्हणजे मनुष्याला केंद्रस्थानी ठेवणं. ठीक आहे. या दोन शब्दाचा तुम्हाला अर्थ क्लिअर झाला असेल. आणि त्यानंतर आता आपण ही 4 तत्व बघूयात, की ही 4 तत्व काय आहेत. ठीक आहे. याच्यातलं पहिलं तत्व काय आहे, सार्वत्रिकतेचे तत्व. म्हणजेच काय, प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सलिझम, वैश्विकतेचे तत्व. काय आहे, की तुम्ही जी कृती करणार आहात, मी काय म्हणतोय नीट ऐका, तुम्ही जी कृती करणार आहात त्या कृतीमागील तत्व हे जर सार्वत्रिक वैश्विक नियम बनणार असेल तर तुमची कृती नैतिक आहे. तुमच्या कृतीमागील तत्व, कृती करत आहात त्या कृतीमागे काहीतरी तत्व आहे आणि ते तत्व हे सार्वत्रिक किंवा वैश्विक कायदा किंवा नियम बनेल का, वैश्विक कायदा बनेल का. तो जर सार्वत्रिक वैश्विक कायदा बनत असेल तर तुमची कृती नैतिक आहे. समजा चोरी करणं किंवा फसवणूक करणं असेल किंवा खोटं बोलणं असेल, फसवणूक, खोटारडेपणा, या ज्या गोष्टी आहेत या वैश्विक कायदा, युनिव्हर्सल लॉ, युनिव्हर्सल काय म्हणूयात, की एक नियम, रूल बनवू शकतात का, तर नाहीत बनवू शकत. म्हणजे तुमची कृती नैतिक असू शकत नाही किंवा ह्याच्या काय कृती त्या नैतिक असू शकत नाहीत. तुम्ही करत असलेली कृती वैश्विक कायदा झाली पाहिजे. कोणत्याही समाजात, कोणत्याही देशात कुठेही जावा तुम्ही, ते वैश्विक आहे, वैश्विक सत्य आहे, अशी परिस्थिती हवी तुमच्या कृती मागील तत्वाची. ठीक आहे. त्यावेळेस तुमची कृती नैतिक आहे.
क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजेच काय, समजा आपण अजून एक दुसरं एक उदाहरण घेऊ की तुम्ही भरधाव जास्त स्पीडनं कार चालवत आहात, ठीक आहे, गाडी चालवत आहात, मात्र रस्त्या म्हणजे जिथं सीसीटीव्ही नाही रस्त्यात, तिथं तुम्ही भरधाव वेगानं तुमची गाडी चालवत आहात. मात्र ज्यावेळेस तुम्हाला सीसीटीव्ही दिसते, त्यावेळेस तुम्ही जिथं जिथं रस्त्यावर सीसीटीव्ही आहे, तिथं तिथं तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड हा खूप कमी करत आहात, की पोलिसांच्या नजरेत तुम्ही यायला नको, तुम्हाला दंड लागावा नको. मात्र यामागचं जे तत्व आहे, की तुम्ही पोलिसांची नजर चूक करण्यासाठी तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आहात किंवा वाहतुकीच्या नियमांचं अशा पद्धतीने उल्लंघन करणं हा वैश्विक कायदा बनू शकतो का? नाही बनू शकत. म्हणजेच तुमची कृती ही नैतिक नाही. ठीक आहे, हे सार्वत्रिकचं तत्व राहतं. दुसरं आहे ते म्हणजे समतेचे तत्व. समतेचे तत्व म्हणजे काय? ड्युटी प्रिन्सिपल. ते समतेचे तत्व म्हणजे काय? एक प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी, समानतेचं तत्व, इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय आहे, हा जो काही सार्वत्रिक नियम बनणार आहे तुमच्या कृतीमागील तत्व जो बनू शकेल, तो जो काही कायदा आहे सार्वत्रिक वैश्विक कायदा, तो स्वतःसह स्वतःसह सर्वांना समानतेनं लागू करणं. तो जो काही वैश्विक कायदा आहे तो स्वतःलाही लागू असावा आणि तो माझ्यासह इतरांना देखील समानतेनं लागू असावा. याला आपण समतेचं तत्व असं म्हणतो. ठीक आहे, जी एखादी तुम्ही कृती करत आहात त्या कृतीमागील तत्व, मग जे काही नीतीचा नियम आहे, नीतीचा किंवा जीवनाचा जो काही सुवर्ण नियम आहे, गोल्डन रूल ऑफ लाईफ, काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला इतरांनी कसे वागवावे, तुम्हाला इतरांनी कसे वागवावे हे जे तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही इतरांना वागविलं पाहिजे. ठीक आहे, हा वैश्विक नियम होऊ शकतो का? होऊ शकतो. मग हे जे तत्व आहे समतेचं तत्व आहे. म्हणजेच ते इतरांना, स्वतःलाही लागू आहे, इतरांनाही लागू आहे आणि समानतेनं लागू असणं, याला आपण समतेचं तत्व म्हणतो. असं नाहीये, म्हणजे इथं असल्या गोष्टी चालणार नाहीत की तुम्ही मला व्यक्ती दाखवा, मी तुम्हाला नियम दाखवतो. म्हणजे व्यक्तीनुसार नियम वेगळे असणं, की हा माझ्या घरचा आहे, हा माझ्या पाहुण्यातील आहे, हा माझ्या ओळखीचा आहे, हा माझा मित्र आहे, म्हणून याच्यासाठी नियम वेगळे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या अधिकार पदावर आहात, तुम्ही कोणत्या तरी गोष्टीचं वाटप करत आहात आणि तुम्ही जर तुमचे जे काही कुटुंबीय असतील किंवा मित्र परिवारातील लोक असतील यांना जर वेगळी वागणूक देत असाल तर ती चुकीची आहे. कारण की तुम्ही समतेच्या तत्वाचं उल्लंघन करत आहात. सर्वांना समानतेनं वागणूक देणं, ही व्यक्तीपरत्वे तुमची वागणूक, तुमचं बिहेवियर बदललं नाही पाहिजे. म्हणजे यानुसार मग तुमचा जो काही आप्तस्वकीयवाद आहे, आप्तस्वकीयवाद म्हणजे काय, की काय म्हणूयात त्याला आपण, की नेपोटिझम, तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना वेगळी वागणूक देणं, ते झालं नाही पाहिजे. किंवा फेव्हरेटिझम, फेव्हरेटिझम म्हणजे अनुग्रहवाद, म्हणजे तुम्ही काही लोकांना फेवर करत आहात, त्यांच्यावरती अनुग्रह करत आहात, त्यांना जास्तीच्या सवलती देत आहात, जास्तीच्या म्हणजे नियमातून त्यांना सूट देणं असेल किंवा जे वाटप करायचं ते जास्त देणं. मग असल्या गोष्टी तुम्ही करणार नाही किंवा जी घराणेशाही आपल्याला पाहायला मिळते राजकारणामध्ये ती होणार नाही. का तर तुम्ही तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांना समानतेची वागणूक द्या. हा आपल्या घराण्यातील आहे, त्यामुळे त्याला काहीतरी वरचढ किंवा वर्चस्वाच्या गोष्टी मिळणार नाहीत. अधिकची सत्ता, अधिकची प्रतिष्ठा दिली जाणार नाही. ठीक आहे, मग हे समतेचं तत्व आहे की तुम्हाला तुमच्यासोबत जे दुसऱ्यांनी केलेलं नको आहे, तुम्हाला हवं आहे का सांगा. ज्यावेळेस तुम्ही एक सामान्य नागरिक आहात आणि त्यावेळेस तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्यानं तुमच्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांना जास्त दिलेल्या गोष्टी तुम्हाला चालणार आहात का? नाही ना. मग तुम्ही सुद्धा इतरांशी अधिकारी झाल्यावर तसं वागायचं नाही. हे आहे समतेचं तत्व. की तो जो काही वैश्विक कायदा आहे, वैश्विक नियम आहे, सार्वत्रिक नियम आहे, तो स्वतःच इतरांनाही लागू करणं आणि समानतेनं लागू करणं, व्यक्तीपरत्वे त्याच्यामध्ये फरक न करणं, त्याला आपण समतेचं तत्व असं म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे तिसरं कर्तव्य तत्व, ड्युटी प्रिन्सिपल. म्हणजेच काय, की एखादी गोष्ट योग्य आहे आणि म्हणून तुम्ही ती करणं किंवा एखादी बाब करणं हे तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही ती करणं. मात्र त्या कर्तव्याचे जे परिणाम असणार आहेत, त्या कृतीचे परिणाम असणार आहेत, त्याच्याशी तुम्ही अटॅच होता कामा नये. ठीक आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहणं म्हणजे गीतेमध्ये जो काही निष्काम कर्मयोग आहे, निष्काम कर्माची संकल्पना किंवा निष्काम कर्मयोग, की व्यक्तीनं तिचं कर्तव्य करावं, फळाची अपेक्षा ठेवू नये, बाळगू नये, फळाशी आसक्त होऊ नये, अटॅच होऊ नये. तुम्ही जी कृती करत आहात ती तुमचं कर्तव्य आहे किंवा ती चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही ती करत आहात. भले त्याचं बक्षीस मिळेल, त्याचा दंड मिळेल, त्याच्याशी तुम्ही स्वतःला अटॅच करून घेणार नाही. ठीक आहे,
हे कर्तव्य तत्व सांगतं. मग याच्यानुसार काय म्हणूयात की तुम्ही तुमच्या बाबी करत राहणं. तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल आणि त्याच्याकडून जर तिसरी अपेक्षा ठेवत असाल तर ते अनैतिक आहे. की समजा दानधर्म करणं ही दानधर्म करणं हे चांगलं आहे, योग्य आहे, नैतिक आहे असं जर वाटत असेल, तुम्हाला आवडत असेल, त्यातून तुम्ही करत असाल, दॅट इज फाईन. मात्र हा जो काही दानधर्म आहे तो तुम्ही तुमची लोकप्रियता वाढावी, ठीक आहे, तुम्हाला लोकांनी चांगलं मानावं म्हणून जर तुम्ही करत असाल, म्हणजे दानधर्माला जर तुम्ही साधन म्हणून वापरत असाल तुमची लोकप्रियता वाढवण्याचं, तर ते अनैतिक आणि चुकीचं ठरतं. ठीक आहे, की एखादी गोष्ट चांगली आहे तसं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही करताय, दॅट इज फाईन. मात्र त्या गोष्टीचा की तुम्हाला तसं करणं चांगलं असं मनातून तर वाटत नाहीये, मात्र त्यातून तुम्हाला दुसरा त्याचा फायदा उठवायचा आहे. तुम्ही बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये जे काही काही लोक, काही काही सेलिब्रिटी लोक अशीच जागी झाली अचानक आणि त्यांनी काही समाजहिताच्या गोष्टी केल्या मात्र स्वतःची लोकप्रियता वाढविण्यासाठी. मग त्यांनी ह्या दानधर्माचा वापर स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी साधन म्हणून केला. ठीक आहे, आणि त्यामुळे ते कर्तव्य तत्वानुसार फोलपणाचं ठरतं. भले ती कृती त्यांची वरकरणी चांगली दिसत असली तरी, कारण त्या कृतीचा जो अंतस्थ हेतू आहे तो अयोग्य आहे. ठीक आहे, क्लिअर. हे आपण या कर्तव्य तत्वामध्ये पाहत असतो. आणि अजून दुसरी महत्वाची गोष्ट असते की आपण आपलं कर्तव्य पार पाडत असतो आणि हे कर्तव्य पार पाडत असताना आपण ते लोकांच्या कल्याणासाठी पार पाडतो. मात्र त्या कल्याणाच्या प्रोसेसमध्ये, लोकांचं कल्याण करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण इतर व्यक्तींचा साधन म्हणून कधीही वापर करता कामा नये. व्यक्तींचा साधन म्हणजे आपण जे काही आपलं काम करत आहोत त्यामध्ये व्यक्तींचा लाभ घेणं, व्यक्तींचा वापर करणं, तो आपल्याकडून झाला नाही पाहिजे. कारण व्यक्ती ही स्वयमेव साध्य आहे. ते आपण पुढल्या तत्वात पाहणार आहोत. पुढलं तत्व काय आहे? मानववादाचं तत्व. की प्रिन्सिपल ऑफ ह्युमॅनिझम. म्हणजेच काय की यामध्ये असं म्हटलं जातं की व्यक्ती ही स्वयमेव किंवा मनुष्य हा व्यक्ती ही स्वयमेव साध्य आहे. स्वयमेव साध्य म्हणजे व्यक्ती हीच स्वतः, ह्युमन बिंग इज एंड इन इट सेल्फ, म्हणजे ती स्वतः साध्य आहे, ते स्वतः अंतिम साध्य आहे. आणि त्यामुळे तुमचं साध्य साध्य करण्यासाठी, तुमचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी तुम्ही इतर व्यक्तींचा साधन म्हणून वापर करू शकत नाही, कारण ते अनैतिक आहे. कारण व्यक्ती हे साध्य आहे, इतरांचा तुम्ही वापर कदापिही करता कामा नये. ठीक आहे, व्यक्तींना किंवा इतर मनुष्यांना तुम्ही तुमच्या कर्तव्य करत असताना किंवा तुमचं कृती करत असताना, तुमचं उद्दिष्ट गाठत असताना साधन म्हणून लोकांचा वापर करणं हे अनैतिक आहे. ठीक आहे, चुकीचं आहे. हे असं मानववादाचं तत्व सांगतं की मनुष्याची प्रतिष्ठा आहे, ह्युमनची एक डिग्निटी आहे आणि ती तुम्ही तिचा नेहमी रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही कधीही इतरांचा साधन म्हणून तुमच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी कदापिही वापर करणं योग्य असत नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मानववादाचं तत्व की व्यक्ती स्वयंसाध्य आहे. ठीक आहे, आणि व्यक्तीच्या किंवा लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही कर्तव्य करत असता, कर्तव्य पार पाडत असता. आता कर्तव्य पार पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये इतरांचा तुम्हाला साधन म्हणून वापर करायचा नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. मग अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की साधन म्हणून व्यक्तीला कुठं कुठं वापरलं जातंय. म्हणजे हे एक महत्वाचं आहे की व्यक्ती म्हणजे मनुष्य हा स्वयमेव साध्य आहे आणि त्या मनुष्याचा तुमचं स्वतःचं साध्य अचीव करण्यासाठी तुम्ही वापर करता कामा नये. ही एक महत्वाची थीम आहे. याच्यावरती ऑलरेडी युपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा येऊ शकतात. आणि तुमच्या आजच्या असाइनमेंटसाठी आपण हाच प्रश्न ठेवूयात. ठीक आहे, मला वाटतं नोट्समध्ये मी दिलेला आहे हा प्रश्न. ठीक आहे. नो. हा, ठीक आहे. इथं हा तो प्रश्न आहे पेज नंबर 73 वरती की ह्युमन शुड बी ट्रीटेड ॲज अन एंड इन इटसेल्फ. म्हणजे मनुष्याला एक स्वयमेव साध्य म्हणून वागविलं जावं, नॉट ॲज अ मीन्स टू सम एंड. कोणत्या तरी साध्याचं साधन म्हणून वापरलं जाऊ नये. ठीक आहे, तुम्हाला या विधानातून काय समजतं? आता याच्यावरती जर आपल्याला बोलायचं झालं की व्यक्तीला साधन म्हणून वापरता कामा नये. व्यक्तीला साधन म्हणून आपल्याला कुठं कुठं वापरल्याचं पाहायला मिळतंय. आता गुलामगिरीची प्रथा असेल, मला सांगा व्यक्तीला आपण प्रतिष्ठेने वागवत आहोत का? नाही. वेठबिगारी असेल की एखाद्या व्यक्तीला आपल्या कामात अडकवून ठेवणं, वीटभट्ट्यांवर वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गुलामगिरी, वेठबिगारी, आता बालमजुरी असेल, हे तरी काय आहे? त्या बालकांना साधन म्हणून वापरलं जात आहे. मग त्यांचं कुटुंब असेल आणि पालक असतील, कुटुंबीय किंवा त्या पालकांना काय वाटतंय?
की घरामध्ये जेवढे जास्त हात आहेत, मुलं आहेत, तेवढं जास्त उत्पन्नाचा स्रोत आहे, तेवढं जास्त काही ना काही पैसे इकडनं तिकडनं येत राहतील. ठीक आहे, म्हणजे पालकही त्या मुलांचा, त्या बालकांचा साधन म्हणून पाहत आहेत, बरोबर. आणि त्यानंतर ज्या कंपन्या आहेत त्यांना काय करायचंय, प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचंय, नफा वाढवायचा आहे. त्यासाठी त्यांना बालकांच्या स्वरूपात स्वस्त मजूर उपलब्ध होत आहे, म्हणजेच त्या बालकांकडे त्यांच्या नफ्याचं साधन म्हणून पाहत आहेत. आणि हा अधिकचा नफा त्यांना कॉम्पिटिटिव्ह एज देतो ग्लोबल मार्केट्समध्ये, कारण ते इनोव्हेशन वगैरे ह्या गोष्टी करत राहणार. त्यांचा जर माल कमी किमतीत उत्पादित होणार असेल तर जागतिक बाजारपेठेमध्ये ती स्पर्धात्मकता त्यांच्यामध्ये टिकून राहते. ठीक आहे, आणि त्यामुळे कंपन्या त्या बालकांकडे स्वस्त मजूर म्हणजे एक साधन म्हणून पाहत आहेत, आणि पालक देखील त्या बालकांकडे साधन म्हणून पाहत आहेत. मग ह्या गोष्टीने कुठं ना कुठं चुकीच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर सेक्स वर्क असेल, वेश्या व्यवसाय. ठीक आहे, सेक्स वर्क असेल, वेश्या व्यवसाय, हा सुद्धा आपल्याला त्या महिलांचा एक साधन म्हणून तुम्ही वापर करत असल्याचं सांगतो, म्हणजे हे अनैतिक आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी, की महिला पुरुषांचं जाहिरातींमधून जे कमॉडिफिकेशन आणि ऑब्जेक्टिफिकेशन होत आहे, तेही कुठं ना कुठं त्या व्यक्तीला साधन म्हणून वापरलं जात आहे. व्यक्ती ही स्वयमेव साध्य म्हणून ट्रीट केली जात नाहीये. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उदाहरणं देऊन सांगू शकता, की व्यक्तीला स्वयमेव साध्य म्हणून वापरलं जावं, तिचा साधन म्हणून वापर केला जाऊ नये. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? हा तुमच्यासाठी आजचा असाइनमेंटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, की ह्युमन शुड बी ट्रीटेड ॲज अन एंड इन इटसेल्फ, नॉट ॲज अ मीन्स टू सम एंड. या विधानातून तुम्हाला काय समजते हे तुम्हाला सांगायचं आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? मग पुढला टॉपिक आहे, की म्हणजे हा जो काय टॉपिक आहे, डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी, ऍक्शन बेस्ड एथिक्स म्हणजे कृती आधारित नीतिशास्त्रामधला, हा इथं संपलेला आहे. ठीक आहे, की पीडीएफ मध्ये जरी पाहायचं झालं, आपण ह्या गोष्टी अभ्यासल्या. आणि डिओन्टॉलॉजी मध्ये हेच आहे, फक्त निरुपाधिक आदेशाचा सिद्धांत काय, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आता जे अलीकडे म्हणजे कोड बेस एसेस येत आहेत, की एखादं कोड दिलं जातं आणि त्याच्यावरती आपल्याला एसेस लिहायचे आहेत. मग अशा स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये तुम्ही इमॅन्युअल कांटला त्याच्या कॅटेगोरिकल इम्पेरेटिव्हच्या तत्वाला मेन्शन करू शकता. कारण की युपीएससीच्या टॉपरचे काही एसेस जर तुम्ही बघितले, त्याच्यामध्ये हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हे 4 तत्व आहेत: सार्वत्रिकता, समता, मानवता आणि कर्तव्याचं तत्व. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. ठीक आहे, मग आता पुढला जो टॉपिक आहे आपला, तो म्हणजे सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्राचा आहे. आपली जी पहिली स्लाइड होती, ठीक आहे, की आपण वर्णनात्मक नीतिशास्त्र अभ्यासलं आहे. त्यानंतर आपण अधिनीतिशास्त्र, मेटाएथिक्स अभ्यासलं. आणि आपण हा आदर्शात्मक नीतिशास्त्रातला जो पहिला टॉपिक आहे, कृती आधारित नीतिशास्त्र, आणि याचे 2 प्रकार कोणते, डिओन्टॉलॉजी आणि टेलिओलॉजी, या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. पुढल्या लेक्चरला आपण सद्गुणाधिष्ठित नीतिशास्त्र आणि न्यायाधिष्ठित नीतिशास्त्र काय आहे हे पाहूयात. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? चालेल, थांबूयात आपण इथपर्यंत. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचाराल.